नमस्कार मित्रांनो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सातारा जिल्हा हा केवळ निसर्ग सौंदर्यासाठीच नव्हे तर आपल्या समृद्ध इतिहासासाठीही प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात तब्बल 27पेक्षा जास्त किल्ले आहेत. या किल्ल्यांनी स्वराज्याचा इतिहास घडवला आहे. पहिला किल्ला अजिंक्यतारा किल्ला. सातारा शहराच्या मध्यभागी असलेला अजिंक्यतारा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3300 फूट उंचीवर आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी या किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवले होते. प्रतापगड किल्ला. महाबळेश्वरजवळील प्रतापगड किल्ला म्हणजेच शौर्याचे प्रतीक आहे. इथेच छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची ऐतिहासिक भेट झाली होती. या किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर देखील आहे. सज्जनगड किल्ला. सज्जनगड हा समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. हा किल्ला पूर्वी परळी या नावाने ओळखला जात होता. पुढे त्याचं नाव बदलून सज्जनगड ठेवण्यात आले. वासोटा किल्ला. कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलात वसलेला वासोटा किल्ला आजही पर्यटकांना आकर्षित करतो. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी बोटीचा प्रवास करावा लागतो. वर्धनगड किल्ला. खटाव तालुक्यातील वर्धनगड हा किल्ला स्वराज्याच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. येथून आजूबाजूच्या परिसरावर सहज नजर ठेवता येत होते. वैराटगड. वैराटगड हा वाईजवळील एक ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्यावरून कृष्णा खोऱ्याचे सुंदर दृश्य दिसते. कमळगड. कमळाच्या आकारामुळे या किल्ल्याला कमळगड असे नाव पडले. या किल्ल्यावरील विहिरी आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. केंजळगड. केंजळगड हा किल्ला त्याच्या अवघड चढाईसाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावरील दगडी पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देतात. चंदनवंदन किल्ले. हे जुळे किल्ले कोरेगाव तालुक्यात आहेत. या दोन्ही किल्ल्यांवरून दूरवरचा परिसर स्पष्टपणे दिसतो. सदाशिवगड. कराडजवळील सदाशिवगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो. मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील हे किल्ले केवळ दगडमातीची वास्तू नाहीत, तर ते मराठा शौर्याची आणि पराक्रमाची जिवंत स्मारके आहेत. तुम्ही यापैकी कोणत्या किल्ल्याला भेट दिली आहे आम्हाला नक्कीच कळवा.